आणि 2 येथे जोडलेत. 24 तर एकाच गावचे खेळाडू आहेत. अरे ते कुशिवलीचे असो ना तर भिलवल्याचे असो, परंतु जिथे मॅच तिथे ते असतात. ते मॅच कर्जत तालुक्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात असो, ते वासरे कोंड्यामध्ये सांडशीला जरी मॅच असेल ना तरी ते तिथे असतात. चला मॅचला आपण पाहतो, या ठिकाणी सुरुवात होते. अनिल आहे स्ट्राईकला, आपण पाहतोय पहिला चेंडू वेगाने गुडलँड स्पॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. वेगाने विकेट किपरच्या आता चेंडू विसावतोय. पहिलाच चेंडू निर्धाव. गोलंदाजी मार्कवरती आहे देविदास. देविदास वरती खरं तर सर्वांचं लक्ष असेल, कारण चांगली गोलंदाजी आपण पाहिली. बघा ह्याला म्हणतात क्रिकेट, याला खरं तर क्रिकेट म्हटलं जातं. पहिला चेंडू आपण पाहतोय वेगाने हाताळला होता, चेंडू काही समजला नव्हता अनिल याला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करून नॉन स्ट्राईकचा बॅट्समन स्ट्राईकवरती येणं हे खूप गरजेचं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आता मोहनला पाहतोय ऑन स्ट्राईक. बराचसा दीर्घ प्रदीर्घ अनुभव आहे दोन्ही खेळाडूंकडे. समोर यंगस्टर देविदास आपल्याला पाहायला मिळतोय. सम डिलिव्हरी अगदी स्टँडच्या बरोबरीने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विराजमान होतोय. चांगली चांगली गोलंदाजी, कौतुक करायला पाहिजे. बराचसा क्रिकेटचा असलेला अनुभव त्या खेळाडूंना मात्र थांबवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलाय तो देविदास. पुन्हा एकदा चांगला खोलवर टाकण्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वायडिश लोकांचा खेळाडू त्या ठिकाणी येतो, चेंडूची फेकी होते. चांगलं गॅदर आपल्याला चेंडू होताना पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव या चेंडूवरती जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 2 या अंकावरती. 2 षटकांच्या मॅच आहेत. तुम्हाला पहिल्या षटकापासूनच आक्रमण करणं खूप गरजेचं आहे, कारण मी पहिलंच म्हटलं होतं की 2 षटकांमध्ये किमान 3 मोठे फटके तुम्हाला मॅचच्या विजयाकडे घेऊन जाणारे असतात. आणि या मोठ्या फटक्या मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय ना, वारंवार चेंडू मात्र मिस या ठिकाणी होतात. दोन धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी चुका होतात. चुका आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू त्याला चकवून, त्यानंतर विकेट किपर, नंतर शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू, दोघांना चकवून मात्र चेंडू चालला सीमा रेषा पलीकडे. फरार चेंडू होताना पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते पहिल्या षटकाच्या समाप्ती. आणि जमेची बाजू असेल ती गावदेवी क्रिकेट संघ भिलवले ठाकूरवाडी संघासाठी. सलामीची जोड साखळी मात्र अजूनही मैदानामध्ये आहे. 6 धावा. डीजे थँक्यू. आता या मुख्य व्यासपीठावरती जर चहा आला ना तर वातावरण एकदम सुगंधित होईल. विशाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी आपण विशालची पाहिली होती. तोच विशाल आता आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आता मोहन. आता आक्रमण करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, 6 धावा. त्यानंतर आपण पाहतो या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी जोडली जाते. 7 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही संघांसाठी हा सामना आता खूप महत्त्वाचा असेल. एका बाजूला SA भिलवले संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ भिलवले ठाकूरवाडी. हारो जिंको ट्रॉफी तर आमच्याच गावात येणार आहे. त्यानंतरचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शरीरापासून खूप लांबचा चेंडू. पंचांनी निर्णय घेण्यासाठी सुद्धा बराच वेळ घेतला, परंतु एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय आता 8 या अंकावरती. या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी होते. आपण पाहतोय चेंडूला गॅदर होत नाही आहे आणि त्यानंतर हा भेटला जातोय चौकार. या चौकाराच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले आता ते 12 या अंकावरती. ठोक डीजे. 12 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोड सगळे मैदानामध्ये आहे. आता हळूहळू खरं तर हात खुळे करायला सुरुवात केले या दोनही फलंदाजाने. विशालच्या समोर आक्रमण आता चढवलंय. गतीमध्ये परिवर्तन. शरीरापासून लांब असलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. पंच वाघमारे सर आम्हाला सांगतात की हा सुद्धा खराब चेंडू आहे. अवंतरची एक धाव आता जोडली जाते. 2 षटकांच्या मॅच आहे. किमान 25 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये खरं तर भिलवले SA भिलवले संघाचं डोकेदुखी वाढवणारं टार्गेट ठरेल,
कारण 22 धावा चेस होताना आपण नाही पाहिल्यात. त्यामध्ये पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचं स्पीड निश्चितपणे आपल्याला बॅट्समनचा पाहायला मिळतोय, परंतु संपर्क होत नाही आहे. जर टायमिंग जुळलं तर 100% मी सांगतो चेंडू सीमारेषा पलीकडे जाणार, परंतु हे टायमिंग आता जुळणं खूप गरजेचं आहे, कारण संघ अडचणीत आहे, ते धावा येणं गरजेचं आहे. मी म्हटलं होतं जर टायमिंग जुळलं तर चेंडू 100% सीमारेषा पलीकडे जाणार. माझा आवाज बॅट्समनच्या कानामध्ये घोंगावत होता आणि त्यानंतर मात्र बॅटमधून आलेला एक मधुर स्वीट व्हॉइस. त्यानंतर चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते. हा उशिरा का होईना, परंतु गावदेवी क्रिकेट संघ बिलवले ठाकूरवाडीच्या माध्यमातून आलेला हा दर्जेदार ब्रँडेड षटकार. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी पहिलाच म्हटलं होतं की जर 25च्या आसपास टार्गेट गेलं तर निश्चितपणे डोकेदुखी वाढेल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. वेगाने चेंडू हाताळलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताच संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. परफ्यूम डिलिव्हरी अगदी खांद्याच्या बरोबरीने चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी, यशस्वी कमबॅक काय आहे ना, तर ते विशालची गोलंदाजी दाखवून देतोय. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, आपण पाहतोय लेग स्टंप मिस करणारा हा चेंडू. अवांतरची एक धाव जोडली जाते. 19+1 20 धावा आता धाव फळकावरती आहेत. वीस धावा धाव फळकावरती आहेत. शेवटचा एक चेंडू. आता मोठा फटका येणं अपेक्षित आहे आणि तो मोठा फटका येतोय का आपण पाहतोय. पुन्हा एकदा टायमिंग काही जुळत नाही आहे आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धाव फळकावरती आपण पाहतोय. टार्गेट सेट करण्यात आले आता एस ए बेलवले संघाच्या समोर. ते 12 चेंडू आणि 21 या धावसंख्येचं. डीजे थँक्यू डीजे. चला टार्गेट सेट करण्यात आलंय. ते 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 21 या धावसंख्येची. एस ए भिलवले संघ खर तर अनिलचा तो दर्जेदार षटकार, त्या षटकाराने मात्र या मॅच मध्ये आता अतिरिक्त दडपण तयार केला असेल ते एस ए भिलवले संघाच्या समोर. कुठे गेले आमचे शिवाजी महाराज? या साहेब या. सलामीची जोड सगळे आपण आता पाहतो. एका बाजूला आता सुनील असेल आणि दुसऱ्या बाजूला विशाल आहे आणि त्याच्या विशाल आणि सुनील ही जोड सगळे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. मला असं वाटतं देवीदासला आता थोडंसं मागे ठेवलंय. एक नवीन रणनीती आपल्याला खरं तर पाहायला मिळते आणि ही रणनीती आखण्यासाठीच मला असं वाटतं शिवाजी साहेब तिथे गेले होते. आता काहीतरी कान मंत्र देऊन आलेत ते. प्लॅनिंग खूप महत्त्वाचे असतात. चेंडू इथेच द्या, त्यांना चॉईस इथेच चेंडू करू आणि द्या आणि मग नंतर मैदानात पाठवा.
चला सलामीची जोड साखळी आपण पाहतोय मैदानात दाखल झाले. 21 धावसंख्येची गरज आहे. तुमच्याकडे चेंडू आहेत त्या 12. एका बाजूला असेल सुनील, दुसऱ्या बाजूला असेल विशाल. शिवाजी साहेब सांगतात की हे दोघे सख्खे बंधू आहेत, परंतु आता संघासाठी दोघे लढायला उतरलेत. फक्त हातामध्ये तलवारी नाही आहेत, हातामध्ये बॅट आहेत. त्या बॅटीने तुम्हाला खरं तर संघर्ष करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी आता स्वीकारले ते विष्णू या गोलंदाजाने. माजी सरपंच आहेत विष्णू भोईर कैर. पहिलाच चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला खरं तर पाहायला मिळते. सरपंच साहेब आता स्वतः आहेत गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी आता होणं अपेक्षित आहे, कारण आता जबाबदारी खरं तर गावची जबाबदारी स्वीकारली होती आणि ती जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली. आता खरं तर संघाची जबाबदारी सुद्धा त्यांनी आपल्या खांद्यावरती स्वीकारले आणि तशाच प्रकारची कामगिरी आता करणं गरजेचं आहे. 21 धावा वाचवायच्या आहेत. वेगाने टाकलेला चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी खेळाडू आहे. चांगलं चेंडू कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं कलेक्शन आपण पाहतोय, परंतु चेंडू गॅदर होणं गरजेचं होतं. या ठिकाणी नेमकं घडलंय तरी काय आपण पाहतोय. एक धाव पूर्ण झाली होती आणि दुसऱ्या धाव संख्येसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. कर्जत टेनिस क्रिकेट ला कामाला लावलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मला असं वाटतं डेंजर एंड कडे सुनील होता. चला 12वा खेळाडू आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही पण तुमच्याच बाजूने आहोत. दोन्ही एकाच गावचे संघ. काय टेन्शन घेऊ नका. इथे आपली सगळी मंडळी आहे. उगाच स्टेजवरती लोड देऊ नका. चला कर्जत टेनिस क्रिकेट .in ची ही टीम हा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवतात. यस, बॅट्समन सेफ आहे, पोचलेला आहे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. पहिला बॅट लँड झाली, त्यानंतर चेंडू आणि स्टंपचा संपर्क झालाय. 2 धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन आहे. शॉर्ट फाईन लेगचा तो खेळाडू. चेंडू चांगलं कलेक्शन केले, डायरेक्ट हिट केली असती तर कदाचित सुनील डेंजर एंड कडे होता, परंतु एक धाव्या चेंडूवरती आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 3 चेंडू आणि 3 धावा. सरपंच साहेब, चांगली कामगिरी मैदानात चालू आहे. उर्वरित 3 चेंडू सुद्धा अशाच प्रकारचे जाऊ दे, म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ भिलवले ठाकूरवाडी आपल्याला फ्रंट फूट वरती पाहायला मिळेल. परंतु SA भिलवले हा संघ विचार करत असेल की 2 मोठे फटके या षटकामध्ये येणं आता अपेक्षित आहे. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू आहे. आपण पाहतोय पंच सांगतात की हा वाईट चेंडू आहे. अवांतरची एक धाव आता जोडली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 4 या अंकावरती. चार धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत आपण जर टार्गेट पाहिलं तर 21 धावा बनवायच्या आहेत SA भिलवले संघाला. अजून एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच साहेब थोडीशी खराब आता लाईन आणि लेंथ मध्ये खरं तर गोलंदाजी चालू आहे. वेगावरती स्वार आहेत, परंतु टप्पा कुठेतरी अचूक आता येणं गरजेचं आहे. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. एक एक्स्ट्राची धाव तुम्हाला त्या मॅच मधून माघारी घेऊन जाणारी असू शकते. त्यानंतरचा देखना फटका, नो लुक शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य, पुस्तकी फटक्यांचा हा वापर. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे, हा येतोय
पोहोचलंय ते 18 या अंकावरती. 3 धावसंख्येची गरज. या पंचांची स्टाईल टायटॅनिक. टायटॅनिक स्टाईलमध्ये पंच आता निर्णय देतात. वाईट बॉल. सरपंच साहेब आता विचार करत असतील की या वाईटनी खरं तर माझं डोकं दुखवून टाकलंय. जर हे वाईटचे चेंडू फेअर डिलिव्हरी झाले असते ना तर आतापर्यंत हे षटक संपलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त. सुनीलचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 6 चेंडू 6 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या 2. थांबा आमच्या. आणि या सामन्यामध्ये जो संघ आता विजयी होईल तो वेणगाव संघाच्या विपरीत आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. वेणगाव संघाच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत. चला गोलंदाजी मार्कवरती आता आपण पाहतोय प्रवीण. एक नवीन प्रावीण्य खरं तर आता प्रवीणला दाखवावं लागेल. 6 चेंडू आणि वाचवायचे आहेत 2 धावा. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आहे. अजून देवीदास सुद्धा बाकी आहे. खरं तर बरेचसे दडपण आहेत, बरेचसे प्रेशर आहेत, परंतु क्रिकेट आहे. 6 चेंडू आणि 1 धाव सुद्धा कधी कधी होऊन देत नाही आहे. तर 6 चेंडू आणि 39 धावा सुद्धा क्रिकेटमध्ये बनलेल्या आहेत. पहिलाच चेंडू बघा, चांगल्या टप्प्यावरती चेंडूची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गुडलँड स्पॉटचा चेंडू आपण पाहतोय. त्यानंतर वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि आता गरज आहे ती 2 या धावसंख्येची. काय ते 2 लाजबाब विस्फोट आपल्याला पाहायला मिळाले सुनीलच्या बॅटमधून. चांगली फटकेबाजी. मॅचचं खरं तर संपूर्ण प्रेशर रिलीज करण्याचं काम केलं होतं. गोलंदाजी मार्कवरती आता आपण पाहतोय प्रवीण. चांगली कामगिरी. प्रावीण्यपूर्ण गोलंदाजी आता करावी लागेल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 2 या धावसंख्येची. या 2 धावा बनवत असताना एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? विनिंग शॉट या ठिकाणी येईल का? चला स्पीडअप करा. सोबतच आपल्याला स्पीडअप सुद्धा करायचं आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जाते. अजून एक देखील फटका आपण पाहतो. जर का ही झेल पकडली असती तर या मॅच मध्ये आपल्याला अजून एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला असता. परंतु आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. परंतु स्ट्राईक एंडला जर आपण आता पाहिला तर ज्या बॅट्समनच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले तो सुनील आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टेअर केलं.